विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण घेतोय लेसनचं कॉम्प्रेहेन्शन, पोएट्री सेक्शनचं कॉम्प्रेहेन्शन, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम, त्याचबरोबर ग्रामर आणि रायटिंग स्किलचे पार्ट या सिरीजमध्ये आपण अपलोड करत आहोत. तर आज आपण घेतोय पोयम नंबर 2.4. पोयमचं नाव आहे हॅव यू अर्न युअर टुमारो. याचा अर्थ असा होतो की तुम्ही उद्याचा दिवस मिळवलेला आहे का. तर या पोयमचं कॉम्प्रेहेन्शनचा एक भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यानंतरच्या भागामध्ये आपण या पोयमचं ॲप्रिसिएशनसुद्धा अपलोड करणार आहोत. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. बघा, या पोयमचं नाव आहे हॅव यू अर्न टुमारो. तुमचा दिवस, तुम्ही उद्याचा दिवस मिळवला आहे का, तुम्ही तुमचा उद्याचा दिवस मिळवलेला आहे का, असं या पोएमचं नाव आहे. पोएमचा जो पोएट आहे तो आहे एजर गेस्ट. कुठे बघा, त्याची थोडीशी आपण इन्फॉर्मेशन बघूया. बॉर्न इन इंग्लंड, कुठे जन्म घेतला आहे त्यांनी, इंग्लंडमध्ये. सेटल्ड इन US, परंतु स्थायिक कुठे झाला, अमेरिकेमध्ये. आणि स्टार्टेड हिज करिअर ॲज अ कॉपी बॉय. कॉपी बॉय म्हणजे जे लिहितात, दुसऱ्याची कॉपी मारतात, तो कॉपी बॉयने त्यानं आपलं काय केलं, करिअरची सुरुवात केली. ही बिगॅन रायटिंग पोएम्स अंडर द हेडिंग चाफ डेली. हेडिंग चाफ नावाच्या जे काय पत्रिका होती किंवा त्याच्या अंडर त्यांनी काय केलं, पोएम्स लिहायला सुरू केल्या. फॉर 30 years इझिली मोर दॅन 11,000 पोएम्स. किती पोएम लिहिल्या, 11,000 पोएम्स लिहिल्या. नोन ॲज द पीपल्स पोएट, लोकांचा कवी असं त्याला नाव मिळालं. ही रोट इन्स्पायरेशनल वर्स अबाउट फॅमिली अँड अदर सिम्पल टॉपिक्स. वर्ससुद्धा लिहिले, लेखसुद्धा लिहिले, फॅमिलीवरचे किंवा इतर टॉपिकवरचे सुद्धा त्यांनी लेख लिहिलेले आहेत. हॅव यू अर्न युअर टुमारो, तुम्ही उद्याचा दिवस मिळवलेला आहे का. बाय एजर गेस्ट प्रेझेंट्स अ नंबर ऑफ क्वेश्चन्स. या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहेत, क्वेश्चन विचारलेले आहेत कवीने. ही होप्स दॅट एव्हरी वन डज व्हॉट दे कॅन डू टू ब्रिंग होप अँड करेज टू दोज हू फील होपलेस. बघा, याला इथे काय म्हणायचं आहे की सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. काय प्रयत्न केले पाहिजे की दुसऱ्याच्या मनामध्ये आशा निर्माण करण्यासाठी, दुसऱ्याच्या मनामध्ये धाडस निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत, असं मत या कवितेत या कवीने मांडलेलं आहे. बघूया आपण फर्स्ट स्टांजा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. इज एनीबडी, बघा क्वेश्चन विचारलं आहे आणि ज्यावेळी क्वेश्चन विचारला जातो त्यावेळी इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होतो. इज एनीबडी, कोणीतरी, हॅपियर, आनंदी आहे का, बिकॉज यू पास्ड हिज वे, तुम्ही ज्याला भेटलात असा एखादा व्यक्ती आनंदी झाला आहे का तुमच्या भेटण्यामुळे, असा प्रश्न सुरुवातीलाच कवीने या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी बघा, यू म्हणजे कोण आहे, तर आपण वाचक, रीडर. डायरेक्टली रीडरला ॲड्रेस केलेली आहे कविता. जो कोणी ही कविता वाचतोय त्याला डायरेक्टली उद्देशून ही कविता कवीने लिहिलेली आहे. हा प्रश्न असा पर्टिक्युलरली कोणाला विचारला आहे, तर पर्टिक्युलरली रीडरला विचारला आहे, जे ही कविता वाचत आहेत. डज एनीबडी रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. डज एनीवन रिमेंबर, तुमच्या शब्दांची कुणाला आठवण आहे का, तुम्ही कोणाशी बोललात त्याला ते आठवतं आहे का, ते शब्द त्याला आठवत आहेत का. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, हा दिवस संपला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम म्हणजे काय, जे आपण हार्डवर्क करतो, दिवसभर आपण काय करतो, हार्डवर्क करतो, ते टाईम काय झालेलं आहे, संपून गेलेलं आहे. बघा, दिवस संपला आहे, दिवसात जे आपण काय काम करतो ते आता संपून गेलेलं आहे, दिवसाबरोबरच ते कामसुद्धा संपून गेलेलं आहे. इज देअर एनीवन, बघा आता दिवस संपला आहे, मग या दिवसाच्या अखेरीस इज देअर एनीवन, इथे कोण आहे का. अटर म्हणजे उच्चारणे. नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू, तुमचे दयाळू शब्द, तुम्ही बोललेले काहीतरी चांगले शब्द कोण आठवतं आहे का, कोण ते उच्चारतं आहे का. दिवसाच्या शेवटी आपल्याला विचार करायचा, असं कवी म्हणतो आहे की दिवस संपला आहे, दिवसाचं आपलं कामसुद्धा संपून गेलेलं आहे, परंतु असा कोण आहे का जो तुम्ही चांगले बोललात, तुम्ही जे शब्द बोललात, जे दयाळूपणाचे शब्द बोललात ते आठवण करेल, ते उच्चारेल, असा कोण आहे का. असा प्रश्न आपल्याला कवीने पहिल्या स्टांजामध्ये विचारलेला आहे. लक्षात येते का सर्वांना की कवी आपल्याला काहीतरी दुसऱ्याबद्दल तुम्ही काय केलात का हे डायरेक्टली विचारतोय. तुम्ही कोणासाठी काहीतरी केलात का, कोणासाठी काहीतरी चांगले शब्द बोललात का, कोणाचं तरी दिवस तुम्ही चांगला केलात का,
असा डायरेक्टली प्रश्न कवी आपल्याला पहिल्या स्टांजामधून विचारत आहे. नेक्स्ट स्टांजा बघूया आपण. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. चेअरफुल ग्रीटिंग. चेअरफुल ग्रीटिंग म्हणजे काय? स्वागत करणं. आणि ते स्वागत कसं करणं? आनंदात स्वागत करणं. बघा, स्वागत आपण करतो सर्वांचं, परंतु कसं केलं आहे कवीने? कवी विचारतोय की तुम्ही एखाद्याचं जो तुमच्याकडे मदतीला आला आहे, हू केम अलॉंग, तुमच्याकडे मदत मागायला आला आहे, त्याचं तुम्ही चेअरफुली ग्रीटिंग केलं का? त्याचं आनंदात स्वागत केलं का? एखादा मदत मागायला येतोय, परंतु बघा, एखादा मदत मागायला येतो तर त्याला संकोच होतो. मदत मागताना काय होतो? त्याला संकोच होतो. डायरेक्टली कोण मदत मागतं का? की कोणाला तरी मदत हवी तर तो संकोच होतो त्याला, की कसं बोलू, कसं सांगू. आणि अशा व्यक्तीला तुम्हाला कळतंय की त्या व्यक्तीला काहीतरी हवं आहे, आणि अशा वेळी तुम्ही त्याचं चेअरफुली ग्रीटिंग केलं का? असं क्वचितच घडतं बघा. म्हणून पुढच्या वेळीत कवी काय म्हणतोय बघा. ऑर चार्लिश. चार्लिश म्हणजे रूड. रूड म्हणजे काय? उद्धट. सॉर्ट ऑफ हावडी. जस्ट हावडी म्हणजे काय? जस्ट त्याला हाय हॅलो करायचं अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. आणि काय केलं? व्हॅनिश करणं म्हणजे डिसअपिअर होणं, अदृश्य होणं. तुम्ही त्याला जस्ट काय केलात? हाय हॅलो केलात आणि तिथून निघून गेलात, गर्दीमध्ये मिक्स होऊन गेलात. बघा, एखादा माणूस जेव्हा संकोच करत तुमच्याकडे मदत मागायला येतो, त्याचं तुम्ही आनंदाने स्वागत केलात का? पहिला प्रश्न आपल्याला कवीने असा विचारला आहे. आणि दुसऱ्यांदा काय म्हणतोय बघा दुसऱ्या ओळीत, की तुम्ही त्याला नुसतं हावडी, जस्ट त्याला काय केलं? हाय हॅलो केलं आणि तुम्ही गर्दीमध्ये निघून गेलात, व्हॅनिश झालात, डिसअपिअर झालात. वेअर यू सेल्फिश, स्वार्थी, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. तुम्ही काय झालेला आहात बघा इथे? स्वार्थी झालेला आहात. स्वार्थीपणाने, बेपर्वाईने तुम्ही काय केलेला आहात? वागलेला आहात. बेपर्वाई, रश्ड अलॉंग द वे. परवाईने वागणे, बेपर्वा, निष्काळजीपणे वागणं. आणि सेल्फिश, स्वार्थीपणाने वागणं. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा एखादा ग्रेटफुल असणं म्हणजे काय ना? कृतज्ञ असणं. कृतज्ञ. तुम्ही एखादं काम केलं, एखाद्यासाठी चांगलं काम केलं तर कृतज्ञतेची भावना त्याच्याकडे असेल. मग एखादा कृतज्ञ आहे का तुमच्या कामामुळे? बघा, ह्या कडव्यात कवी आपल्याला सुरुवातीलाच विचारतोय की तुम्ही एखादा तुमच्याकडे मदतीला आलेल्या माणसाचं चेअरफुली वेलकम केलात का? आनंदाने स्वागत केलात का? किंवा तुम्ही नुसतं त्याला हाय हॅलो करून, नाटक करून, की तुमच्या लक्षातच नाही आलं की तो मदत मागायला आला आहे, असं करून तुम्ही जस्ट हाय हॅलो केलात आणि गर्दीमध्ये मिक्स होऊन गेलात. किंवा तुम्ही स्वार्थीपणाने, बेपर्वाईने वागलात. आणि असं तुम्ही वागलात का? बेपर्वाईने वागलात का? किंवा किंवा काय म्हटलं? किंवा कोणीतरी तुमच्या एखाद्या कृत्यामुळे तुमच्यावरती कृतज्ञतेची भावना दाखवत आहे, असं झालं आहे का? किंवा तुमच्या एखाद्या कार्यामुळे, आजच्या एखाद्या कामामुळे एखादा माणूस कृतज्ञ आहे का? हे स्वतःला विचारायचे आहेत प्रश्न. वाचकाला कवी सांगतोय की हे तू स्वतःला विचार की तुझ्या एखाद्या कामामुळे कोणीतरी कृतज्ञ झाला आहे का? पुढे काय म्हणतोय बघा, तिसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतोय बघा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट. कॅन यू से टू नाईट. तुम्ही प्रामाणिकपणे कबूल कराल का? पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट. स्लिपिंग, घसरत जाणे. एखादा दिवस बघा पटापट निघून जातात. पार्टिंग विथ द डेज संपून जातो, दिवस संपून जातात. तुम्ही प्रामाणिकपणे एखादी गोष्ट कबूल कराल का दिवसाच्या एंडिंगला? काय बघा, कोणती गोष्ट? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. तुम्ही एखाद्या एकट्या माणसाला मदत केली आहे का? प्रामाणिकपणे कबूल करा असं म्हटलं आहे. दिवसाच्या अखेरच्या वेळी जे दिवस आता पटापट निघून जातो, त्या दिवसाच्या अखेरच्या वेळी तुम्ही कबूल करा की तुम्ही एखाद्या सिंगल ब्रदर, एखाद्या माणसाला, तुम्ही एकट्या माणसाला मदत केला आहात का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. एखादं मन, एखादा माणूस रिजॉयसिंग, आनंदी आहे का तुमच्या एखाद्या कृत्यामुळे? रिजॉयसिंग, हार्ट रिजॉयसिंग म्हणजे एखादा माणूस आनंदी आहे का तुमच्या एखाद्या कृत्यामुळे? खुश झाला आहे का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग म्हणजे संपून जात होत्या. आशा एखादा माणूस निराश झाला आहे, त्याच्या आशा संपत चालल्या आहेत. नाव विथ द करेज लुक आहे. तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढला आहे का? एखाद्या माणसाच्या आशा संपत चालल्या आहेत. एखादा माणूस डिसअपॉइंटमेंट होतो आहे, एखादा माणूस निराश होत चालला आहे. त्याच्यासाठी थोडासा वेळ काढलात का? त्याला आशा देण्यासाठी, त्याला धीर देण्यासाठी थोडासा वेळ काढलात का? हे प्रामाणिकपणे कबूल करा असं कवी आपल्याला या कडव्यामध्ये सांगत आहे. पुढे बघा, लास्ट कडवा आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट. वेस्ट, फुकट घालवणे. लूज इट, संपवणे. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड. सोअरली म्हणजे युजलेसली. तुम्ही आजचा दिवस फुकट घालवला आहे का? व्यर्थ घालवला आहे का? किंवा चांगला घालवला आहे? वेल, चांगला घालवला आहे का व्यर्थ घालवला आहे? युजलेसपणे घालवलेला आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. एखाद्याच्या मनावरती काही काइंडनेस,
दयाळूपणा म्हणतात ना, दयाळूपणाचं काहीतरी काम केलात का? ऑर स्कार ऑफ डिसकंटेंट, किंवा एखाद्याचं काय म्हटलंय बघा, की एखाद्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही हसू फुलवलत का? किंवा एखाद्याच्या काय केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याची उपेक्षा करणं, डिसकंटेंट, उपेक्षा करणं. एखाद्याचं दुर्लक्ष करायचं आणि त्याची उपेक्षा करायची, म्हणजे त्याला किती त्रास होईल. मग तुम्ही ह्यापैकी काय केलात? एखाद्यासाठी काहीतरी चांगलं केलात, त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवलात, की एखाद्याची दुर्लक्ष करून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याची उपेक्षा करायची, असं केलात का? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, ॲज यू क्लोज युअर आईज म्हणजे रात्री जेव्हा तुम्ही गाढ झोपणार, स्लंबर म्हणजे गाढ झोप, डू यू थिंक दॅट गॉड वुड से, तुम्हाला असं वाटतं का की देव तुम्हाला काय करेल? देव असं विचारेल तुम्हाला असं विचारेल, यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे, तुम्ही उद्याचा दिवस मिळवला आहे का? आजच्या कामामधून तुम्ही उद्याचा दिवस मिळवलेला आहे का, असं देव तुम्हाला विचारेल रात्री. त्याचं काय उत्तर देणार? की तुम्ही आजचं जे काय काम केलं त्याच्यातून तुम्हाला उद्याचा दिवस मिळालेला आहे का? म्हणजे कवीचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की आज आपण चांगलं काम केलं तर आपल्याला उद्याचा दिवस मिळेल. उद्याचा अजून एक दिवस आपल्याला देव देईल. कधी? जेव्हा आपण आजचं अस्तित्व आपण सिद्ध केलं. आपण अस्तित्व सिद्ध करायचं म्हणजे कवीच्या भाषेत नेमकी काय करायचं, तर आपण आजच्या दिवसात काहीतरी चांगलं काम करायचं. चांगलं काम करायचं म्हणजे काय करायचं, तर कोणाच्या चेहऱ्यावरती जरी तुम्ही हसू फुलवलात तुमच्या चांगल्या शब्दाने, तरीही तो दिवस तुमचा चांगला गेला असं म्हणता येईल. परंतु कोणाच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही हसू फुलवलं नाही तर तो दिवस काय होईल, वाया गेला असं कवीला या ठिकाणी वाटत आहे. आता आपण काय करूया, या कवितेचे क्वेश्चन आन्सर बघूया. सर्वात पहिला भाग आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे फाइंड आउट एक्सप्रेशन्स फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम इच स्टांजा. गोईंग अवे, दूर जात आहे, अशा अर्थाचे कोणकोणते फ्रेजेस कवीने प्रत्येक कडव्यामध्ये वापरलेले आहेत बघा. पहिल्या कडव्यामध्ये जर आपण बघितलं तर इज ऑलमोस्ट ओव्हर, गोईंग अवे, पास्ट हिज वे हे सुद्धा येतं, व्हॅनिश इन द थ्रॉंग, रस्ट अलॉंग, वेअर फेडिंग नाव, हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. त्यानंतर बघा काय सांगितलं, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. आपण बघितलं तुमचा जो आजचा दिवस आहे तो चांगला गेला होता का, की सोअरली म्हणजे अगदी युजलेसली तुम्ही तो स्पेंड केला. एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इल्युस्ट्रेशन, आपल्याला याचा अर्थ सांगायचा आहे. द पोएट आज द रीडर, पोएट काय करतो, आपल्याला विचारतोय, काय विचारतोय, अगेन अँड अगेन इफ ही और शी स्पेंट इच डे वेल ऑर वेस्टेड इट. कवी हे वाचकांना परत परत विचारतोय की आजचा जो दिवस तुम्ही घालवला आहे तो तुम्ही वेल, चांगल्या प्रकारे घालवला आहे का वेस्ट केला आहे, फुकट घालवला आहे. सोअरली स्पेंड म्हणजे अगदी फुकट जाणं. वी ऑल आर बिझी विथ अवर ओन लिव्स, आपण काय आहोत, स्वतःमध्येच बिझी आहोत. ॲक्टिंग फॉर अवर ओन बेनिफिट, बघा कोण दुसऱ्याच्या फायद्यासाठी काम करतं का, सर्वजण स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहेत. द पोएट इन्स्पायर्स अस टू बी माइंडफुल, आम्हाला काय करतोय पोएट, सांगतोय विचारी बना, माइंडफुल बना, विचारी बना. अँड मस्ट बी ऑफ यूज टू द वर्ल्ड अराउंड अस, आणि काय करा, या जगासाठी काहीतरी चांगलं काम करा. द पोएट प्रॉम्प्ट्स अस टू स्पीक काइंडली, पोएट सांगतोय की दयाळूपणे बोला, काइंडली बोला. अँड अनसेल्फिशली हेल्प, अनसेल्फिशली निस्वार्थी मदत करा. सेल्फिशली म्हणजे स्वार्थीपणाने आणि अनसेल्फिशली म्हणजे निस्वार्थीपणाने मदत करा. ॲटलिस्ट वन फेलो ह्युमन एव्हरी डे, एका तरी माणसाची, कमीत कमी एका माणसाची तरी रोज मदत करा. द मॅसेज इज इम्प्लाइड थ्रू आउट द पोएम, आणि हा मॅसेज, हा संदेश आहे पूर्ण कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो. ही आज इफ यू हॅव मेड वन पर्सन हॅपी, कवी आपल्याला विचारतोय की एका तरी माणसाला तुम्ही आनंदी केलं का आजच्या दिवसभरात. सम स्ट्रेंजर्स हू हॅड लॉस्ट ऑल होप, एखादा अनोळखी माणूस आहे ज्याने आपल्या सगळ्या आशा काय झाल्या, सोडून दिल्यात, म्हणजे पूर्ण डिसअपॉइंट झाला, निराश झाला. टू फाइंड सम होप अगेन, अशा माणसासाठी तुम्ही काही वेळ काढलात का, त्याला तुम्ही आनंदी केलात का. एखाद्या माणसाने धीर सोडला आहे, आशा सोडून दिल्यात, निराश झाला आहे, त्याला आशावान बनवण्यासाठी, त्याच्या आशा पुन्हा पल्लवित करण्यासाठी तुम्ही काय वेळ दिलात का. सो ही विल स्पीक वेल ऑफ यू, आणि मग तो तुमच्याबद्दल चांगलं बोलेल. इज समवन ग्रेटफुल टू यू ॲट द एंड ऑफ द डे, तुम्ही दिवसाच्या शेवटी विचार करायचा की कोणतरी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय का, आणि करत नसेल तर तुम्ही आजचा दिवसात काही केलं नाही, आजचा दिवस तुमचा फुकट गेलेला आहे.
पुढे बघा काय म्हटलं, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से. आताच आपण त्याबद्दल चर्चा केली आहे की तुम्ही झोपताना गॉड काय विचारणार आहे तुम्हाला, की तुम्ही उद्याचा दिवस मिळवला आहे का. मग उद्याचा दिवस मिळवायचा म्हणजे आजच्या दिवसाचं अस्तित्व आपल्याला काय करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. आता अस्तित्व सिद्ध करायचं म्हणजे नेमके काय करायचं, तर आजच्या दिवसात काहीतरी चांगलं काम आपण केलं पाहिजे, तरच देव आपल्याला काय करेल, दुसरा दिवस देईल. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. एलॅबोरेट द आयडिया एक्सप्रेस्ड इन these लाईन्स. द पोएट indirectly means that each day we exist we must make our living useful. इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या कवी आपल्याला सांगतोय, काय सांगतोय, की जो दिवस प्रत्येक दिवशी आपण जगतोय, आपण व्यतीत करतोय दिवस, त्या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे, लिव्हिंग युजफुल बनवली पाहिजे. आता युजफुल बनवायची म्हणजे काय करायचं आहे, उपयोगी बनवायचे दुसऱ्यासाठी. वी आर नॉट शुअर इफ वी शाल वेक इन द मॉर्निंग. आपल्याला खात्री नाही आहे की सकाळी आपण उठू परत. वी प्रे वी डू, आपण प्रार्थना करतो. बट फॉर गॉड टू ग्रँट अस वन मोर डे टुमारो. बघा, परंतु देवाला जर आपल्याला एक दिवस द्यायचा असेल, आपण प्रार्थना तर करतो देवाची, परंतु देवाला जर आपल्याला एक दिवस द्यायचा असेल, जो टुमारो उद्याचा दिवस द्यायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू जस्टिफाय अवर एक्झिस्टन्स टुडे. आपल्याला आजचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. देवानं जर वाटत असेल देवाने तुम्हाला उद्याचा दिवस द्यावा, तर आजचा दिवस तुम्हाला काय करावं लागेल, सिद्ध करावं लागेल की आज तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत केलेला आहे. डिड वी पुट टुडे टू यूज. आजचा दिवस आपण वापरला आहे का चांगला. डिड वी हेल्प ॲटलीस्ट वन फेलो ह्युमन. प्रश्न विचारायचे स्वतःला. आपण एखादी माणसाची मदत केली का. डिड वी एक्सटेंड द हेल्प विदाऊट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न्स. एक्सटेंड द हेल्प, दुसऱ्याला मदत देणे, आगंतुक मदत देणे, दिली आहे का कुणाला. एक्सपेक्टिंग एनी रिटर्न्स, विदाऊट एक्सपेक्टिंग, आपल्याला काय मिळणार परत याचा विचार न करता आपण कोणाला तरी मदत केली आहे का. डिड ॲटलीस्ट वन पर्सन फील ग्रेटफुल फॉर युअर ॲक्ट ऑफ हेल्प. एक तरी माणूस ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ आहे का तुमच्या मदतीबद्दल. इफ नथिंग, आणि जर यातलं काहीच नसेल, वी कॅन मेक द एफर्ट टू स्पीक अ काइंड वर्ड टू अ स्ट्रेंजर वी मे पास बाय इन अ डेली हरी. मग हे जर काहीच नसेल तर आपण कमीत कमी एखाद्या अनोळखी माणसाबरोबर सुद्धा चांगले शब्द वापरू शकतो, चांगले शब्द बोलू शकतो, की आपल्या ह्या डेली हरीमध्ये आपण घाई गडबडीत जीवन जगतोय. या घाई गडबडीच्या जीवनामध्ये एखाद्या अनोळखी माणसाबरोबर आपण चांगले शब्द काय करू शकतो, बोलू शकतो. सो वन हॅज लिव्ह माइंडफुली. प्रत्येकाने कसं राहिलं पाहिजे, विचारीपणे वागलं पाहिजे, अनसेल्फिशली निस्वार्थीपणे राहिलं पाहिजे, अँड लुक फॉर वेज टू बी ऑफ हेल्प टू समवन इन नीड. आणि मदतीत आपण मदत केली पाहिजे. कोणाला तरी गरज असते इन नीड. गरजवंताला काय केली पाहिजे, आपण मदत केली पाहिजे. दॅट इज द मिनिमम एक्सपेक्टेड बाय गॉड. आणि गॉड आपल्याकडून एवढंच एक्सपेक्ट करतोय, एखाद्या माणसाला तरी मदत करा, कुणाबद्दल तरी चांगलं बोला, कुणाला तरी आजचा दिवस मदत करा. वॉट टू हॅव लिव्ड ॲज अ ह्युमन वुड बी फ्युटाईल. फ्युटाईल म्हणजे युजलेस. आणि जर आपण ह्यापैकी काहीच केलं नाही तर आपण माणूस म्हणून जगणं हे काय आहे, निरर्थक आहे. फ्युटाईल म्हणजे निरर्थक, वाया गेल्यासारखं आहे, असं कवीला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर पुढे बघूया पर्सनल रिस्पॉन्स. डिस्क्राईब द व्हेरियस वेज टू यूज टू ग्रीट युअर एल्डर्स. तुम्ही आपल्या मोठ्यांना कशा प्रकारे स्वागत करता याचे काय करायचे मार्ग आपल्याला सांगायचे आहेत. वेन एव्हर वी मीट अवर एल्डर्स वी ग्रीट देम विथ ग्रेट रिस्पेक्ट अँड लव. हां, आदर देतो, प्रेमाने त्यांचं काय करतो, स्वागत करतो. थ्रू द लेंग्थ अँड ब्रेथ ऑफ अवर कंट्री टचिंग द फीट ऑफ एल्डर्स इज द ट्रेडिशन. थ्रू द लेंग्थ अँड ब्रेथ आपण जर बघितलं तर आपण काय करतो, चरण स्पर्श करतो. ही भारताची काय आहे, परंपरा आहे. वी ऑल्सो फोल्ड अवर पाम्स इन व्हेरी इंडियन ग्रीटिंग ऑर ऑफ नमस्ते. आपण नमस्ते कसं म्हणतो बघा, फोल्ड अवर पाम्स, आपण काय करतो, हात जोडतो. दिस कम्स फ्रॉम द वर्ड नमस्कार. नमस्कार सेमच आहे. इन साऊथ इंडिया टचिंग पीपल इज नॉट अ नॉर्मल कस्टम. परंतु ही परंपरा नाही आहे दक्षिण भारतात. तर दक्षिण भारतात काय करतात बघा, यंगर पीपल जे छोटे आहेत वयाने, प्रोस्ट्रेट फुल लेंथ बिफोर एल्डर्स सच ॲज पॅरेंट्स, अंकल, आंट्स, गुरुज अँड इवन ओल्डर सिबलिंग्स. काय करतात तर प्रोस्ट्रेट फुल लेंथ म्हणजे साष्टांग दंडवत घालणे. काय करतात साऊथ इंडियामध्ये, साष्टांग दंडवत घालतात. कुणाला, आई वडिलांना घालतात, काका काकींना घालतात, किंवा एल्डर सिबलिंग्स. एल्डर सिबलिंग म्हणजे काय, जे आपल्यापेक्षा मोठी भावंडे आहेत त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत घालतात. इन नॉर्थ इंडिया द यंगर बेंड बिफोर बेंड वागतात द एल्डर्स अँड लेडीज कवर देअर हेड. बघा, स्त्रिया काय करतात, डोक्यावरून काय घेतात, शॉल घेतात किंवा सारी एज म्हणजे पदर घेतात.
एज इज अ व्हेरी सिग्निफिकंट फॅक्टर. फक्त वय हाच सिग्निफिकंट फॅक्टर आहे. जे वयाने लहान असतात ते आपल्या वयाने मोठे असणाऱ्यांचा आदर करतात, त्यांच्या पाया पडतात. द ग्रीटिंग इज ऑलवेज अ गेस्चर ऑफ रिस्पेक्ट अँड द एल्डर रिस्पॉन्ड अफेक्शनेटली बाय शॉवरिंग ब्लेसिंग्स. छोटे काय करतात? नमस्कार करतात आणि मोठे काय करतात? आशीर्वाद देतात. त्यानंतर आपण बघूया पोएटिक डिव्हायसेस. आपल्याला एक्झाम्पल फिगर ऑफ स्पीचचे लिहायचे. त्यामध्ये पहिले दिले अलेट्रेशन. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. बघा या ठिकाणी यस आणि एस एच काय झालेलं आहे? रिपीटेड झालेला आहे. पुढे बघा इंट्रोगेशन. इंट्रोगेशनचे एक्झाम्पल खूप आहेत बघा. जिथे प्रश्न विचारला त्या ठिकाणी इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच झालेलं आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. अशा प्रकारे इंट्रोगेशनचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. तर आज या ठिकाणी आपण थांबतोय. हा लेसन कसा वाटला नक्की कॉमेंट करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.